रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतात. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्री. रामराम मंडळी. केवळ 20 ते 25% दृष्टी असूनही निव्वळ जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर पोहणे, धावणे, सायकलिंग, गिरीभ्रमण आणि चक्क गिर्यारोहण करणारा क्रीडापटू सागर बोडके याच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. स्वागत आहे सागर तुझे. धन्यवाद सर. खूप छान वाटतं आज तुम्हाला भेटून. मलाही खूप आनंद झाला. आपण जवळजवळ गेले 1.5 वर्ष प्रयत्न करतोय की हे घडावं म्हणून, आणि आज शेवटी योग आलाय. दिव्यांग म्हटले की खडतर जीवन प्रवास हे गृहीतकच. त्यातही दृष्टीदोष हा जास्त आव्हानात्मक. त्यामुळे तुझा लहानपणीपासूनचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल, किंवा आम्हाला तो प्रेरणादायी वाटेल. तर मला असं विचारायचं, तुझं जर लहानपणीच्या तुझ्या काही गोष्टी तू सांगू शकलास, किंवा तुझं लहानपण कुठे गेलं, शाळा कुठली होती, तर आम्हाला ते ऐकायला आवडेल. माझं जे लहानपण होतं ते खूप खडतर होतं आणि एक खेड्यागावामध्ये होतं. 3 जून 1993 माझा जन्म झाला. त्यानंतर 2-3 वर्ष तर माझ्या आईबाबांना हेच कळालं नाही का याला दिसत नाही म्हणून. नंतर त्यांना जसं कळायला लागलं त्यांनी अनेक डॉक्टरांकडे फिरले. TS आयर म्हणून एक डॉक्टर होते, नाशिकमध्ये आहेत ते सध्या. त्यांनी माझ्या डोळ्याचे 2 ऑपरेट केले. त्यातून मला थोडंसं दिसायला लागलं 20-25%. त्यानंतर मी गावच्या शाळेमध्ये दाखल झालो. माझी मेमरी बऱ्यापैकी चांगली होती, त्यामुळं वर्गात काय शिकवायचे ते माझ्या लक्षात यायचं सर्व. परंतु जेव्हा पेपरवर लिहायची वेळ यायची, मला काही लिहिता येत नव्हतं, किंवा शाळेमध्ये जेव्हा वाचन घ्यायचे शिक्षक, तेव्हा मला वाचायला उठवायचे, तेव्हा मला दिसत नसल्यामुळं वाचता येत नव्हतं. ते त्यांच्या लक्षात खूप कालावधीनंतर यायला लागलं का याला खरोखरच प्रॉब्लेम आहे म्हणून. नंतर मग त्यांनी माझ्या आईबाबांना सल्ला दिला का तू यांना शासकीय अंधशाळेमध्ये, म्हणजे कुठल्याही ब्लाइंड स्कूलमध्ये टाका म्हणून. मग आमचे गावचे एक गृहस्थ जिल्हा परिषदमध्ये कामाला होते. त्यांनी माझी सगळी अरेंजमेंट केली आणि माझ्या बाबांना ती अंधशाळा दाखवली नाशिक रोडची. आणि 2003 साली वयाच्या 9व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी साधारणतः 21 जूनला माझा शासकीय अंधशाळेत प्रवेश झाला. आणि तेव्हा मग मला कळायला लागलं की जग काय आहे. आणि मी पण लहानपणी खूप निगेटिव्ह होतो, कारण आजूबाजूचे लोक चिडवायचे, बरोबरचे मुलं टपली मारून पळायचे, कोण काय म्हणायचं. पण जेव्हा अंधशाळेत दाखल झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं खूप 50 मुलांची शाळा होती, ती निवासी शाळा. 1ली ते 4थी तिथंच मुलं शिकायची आणि 5वीपासून नॉर्मल स्कूलमध्ये जायची, अशा पद्धतीची ती शाळा होती. तर मग तिथं 100% काहीच न दिसणारी मुलं होती. मग प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलगा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पारंगत होता. आणि मग तेव्हाच मी विचार केला की नाही, यांना तर काहीच दिसत नाही, तरी हे खूप काही करतात. कोणी हार्मोनियम वाजवायचं, कोणी चेस खेळायचं, कोणी अजून दुसऱ्या काही गोष्टी करायचं, कुणाचं वक्तृत्व खूप चांगलं होतं, तासनतास एका विषयावरती काही मुलं बोलायची. खूप छान वाटायला लागलं. आणि नंतर मी विचार केला काय यांच्याकडे 100% दृष्टी नाही आहे, आणि मला देवाने खूप काही दिलं. मला जवळजवळ 2 मीटर 2.5 मीटरपर्यंत थोडंफार दिसतंय, तर मी पण खूप काही करू शकतो. आणि मग तिथून माझा हा शाळेचा प्रवास सुरू झाला आणि खूप आनंददायी प्रवास होता. बरोबर. पण आईबाबांचं काय व्यवसाय, का शेतकरी, काय कसं काय, घरची परिस्थिती कशी होती? माझी घरची परिस्थिती जेमतेम होती. माझे बाबा शेतकरी आहेत, आई गृहिणी आहे, आणि वडिलांचं शिक्षण 9वी पास आहे, आई 4थी शिकलेली आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणातली काही जास्त आयडिया नव्हती. फक्त आजूबाजूचे लोक
म्हणतात की मुलं शिकल्यानंतर कुटुंब बदलते, त्या ध्यासापायी ते फक्त माझं शिक्षण व्हावं, मी ब्लाइंड आहे याची मला जाणीव होऊ देऊ नये, यासाठी ते कायमच झटत राहिले. बरोबर. पण तुला काय भाऊ बहीण वगैरे कोणी आहे? मला एक बहीण आहे, ती आता जलसंपदामध्ये कार्यरत आहे सध्या. तर ती दृष्टीने चांगली आहे, हो, व्यवस्थित ती नॉर्मल आहे. बरोबर. आणि मगाशी तू उल्लेख केलास की लहान असताना म्हणजे ज्या कॉमन शाळेत जेव्हा तू जायचास तेव्हा इतरांकडनं, मुलांकडनं, कारण त्या मुलांना पण त्यातलं गांभीर्य कळत नाही, पण चेष्टा करत असतील, तर त्यावेळेस तुला खूप त्रास झाला असेल. नाही, खूप वाईट वाटायचं का देवाने जन्माला घातलं बा, परंतु चांगलं तरी ह्या पोरांच्या बरोबरीने घालायला पाहिजे होतं, असं तसं. पण मी आज सांगेल की मी ब्लाइंड म्हणून जन्माला आलो हे खूप चांगलं झालं, कारण आजूबाजूला काय घडतं त्याची जास्त आयडिया येत नाही बरोबर. आणि जास्त डिस्टर्ब पण होत नाही. कारण नॉर्मल व्यक्ती जेव्हा रस्त्याने फिरतो त्याने त्याचा प्रवास जेव्हा चालू असतो, एखादी घटना घडली का त्याला ती दिसते त्याच्या डोळ्याने, मग तो जातो त्या घटनेचा अभ्यास करतो, विचार करतो आणि तिथंच त्याचे 1-2 तास वाया जातात. तसं मला बाजूला काय घडतंय कळत नसल्यामुळे मला आज सरांकडे यायचंय, तर तिकडे काय घडलं ते माहीत नाही. मी डायरेक्ट सरांच्या घराचाच रस्ता धरून घरापर्यंतच येऊन पोहोचलो दिलेल्या वेळेमध्ये. वेळ वाया नाही जात ना त्यामुळे आमचा. होय होय, हे हा सकारात्मक दृष्टिकोन झाला. प्रथम तुला जेव्हा आईबाबांना कळलं की आता ह्याला नॉर्मल ह्याच्यात शिक्षण शक्य नाही आहे, तर त्यावेळेला नेमकी काय प्रतिक्रिया झाली? म्हणजे तुला अंधशाळेत घालताना त्यांचा काय विचार होता? मला अंधशाळेत घालताना माझ्या आईबाबांचा विचार तर खूप चांगला होता की ते घालून देऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही, मुलगा एकटा असला तरी घरापासून लांब राहिला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण त्या उलट माझ्या आजी आजोबांचा प्रॉब्लेम होता खूप मोठा. अच्छा. माझ्या आजी आजोबांनी जवळजवळ 2003ला मला शाळेत घातलं आणि 2001 पासून मला शाळेत घालायचं चालू होतं. तर 2 वर्ष त्यांनी कशाला घालताय, कशाला अडवून ठेवलं. एकदा तर शाळेमध्ये सगळं सामान भरून पॅक करून निघालेले, माझ्या आजीने ते सर्व सामान फेकून दिलं आणि सांगितलं का माझा नातू कुठंच जाणार नाही. आमची घरी जमीन आहे 2-3 एकर, ती कुणाला वाट्याने देईल तरी तो जगेल आणि एवढं पोरगं तुम्ही कुठं नेऊन घालताय म्हणून. एवढ्या लहान मुलाला एवढं लांब कशाला टाकता? पण माझा जो मार्ग शाळेत जायचा सुखकर जो झाला, जेव्हा माझ्या आजीचं निधन झालं त्यानंतरच मी शाळेत गेलो. नाहीतर अजून ती जर 5-10 वर्ष जगली असती तर मला नाही वाटत की त्यांनी मला शाळेत जाऊ दिलं. बरं, ते शाळेत गेल्यानंतर मग पुढची तुला शिक्षणाची गोडी लागली म्हणून तू पुढे शिकत राहिलास का आईबाबांचे तुझ्यावर प्रेशर होतं? नाही, ते प्रेशर वगैरे काही नव्हतं. त्यांना त्यातली काही आयडिया नव्हती. ते फक्त म्हणायचे तुला जे करायचं ते कर, आमचा तुला पूर्ण सपोर्ट आहे. फक्त मग मी जे काही केलं तर माझ्या बरोबरीचे जे ब्लाइंड मुलं होती किंवा मी जेव्हा 1ली-2रीला शाळेत होतो आणि जेव्हा 8वी 9वी 10वीची मुलं जे काही करायची तर त्यांना जे बक्षिसं मिळायची, त्यांचं जे गौरव व्हायचा, त्यातून मग मला पण वाटायचं का नाही आपण यांच्यापेक्षा खूप चांगलं आहे, आपल्याला थोडं तरी दिसतंय हे टोटली ब्लाइंड आहेत. त्यामुळे मग मी एक गोष्ट शिकत गेलो. पहिलं तर मी अंधशाळेमध्ये गेल्यावरती ब्रेल लिपी शिकलो. 6 महिन्यामध्ये मी त्यामध्ये बरंच वाचन लिखाण सगळ्याच गोष्टी करायला लागलो आणि जागतिक अपंग दिनानिमित्त ज्या कॉम्पिटिशन होतात अपंग शाळेंच्या दरवर्षी, तर ते 1लीच्या वर्गामध्येच असताना आमचे जे माझे क्लास टीचर होते काशीनाथ महाजन सर, त्यांनी पुंगीवाला म्हणून एक नाटक बसवलं होतं आणि त्या नाटकासाठी शाळेतली 15 ते 20 मुलांची निवड झाली होती. त्यात मला एक छोटंसं पात्र मिळालं होतं आणि जिल्हा स्तरावरती पहिल्यांदा मी ते सादर केलं. तर खूप छान वाटलं त्या गोष्टी आणि मग तेव्हापासूनच स्पर्धा, जग आणि मुलं हे सगळ्या गोष्टी उमजल्या आणि खूप बरं वाटलं मग. आणि तिथून पुढे मग मी चेस शिकलो, हार्मोनियम शिकलो, अशा बऱ्याच गोष्टी करत गेलो. आणि हे बाकीचे तुझे जे आता छंद आहेत सगळे, तर ते जेव्हा शिक्षण चालू होतं तेव्हापासूनच तुला छंद होते का नंतर शिक्षणानंतर सायकलिंग म्हणा, स्विमिंग म्हणा, आता जे जे काय तू करतोस ॲक्टिव्हिटीज? ओके सर, ह्या गोष्टींचा एक विचार असा होता की ज्या अपंगांच्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या अपंग दिनानिमित्त डिसेंबर महिन्यामध्ये, तेव्हापासून रनिंगची आणि चेसची आवड तर होतीच. स्विमिंग पण करावं असं वाटायचं, पण तेव्हा शिकवणारं कोणी नव्हतं आणि शाळेतून तशी परमिशनही मिळत नव्हती. तर मी जवळजवळ 1ली ते 4थीच्या वर्गामध्ये असताना
रनिंगच करायचो फक्त. आणि चेस मी कॉम्पिटिशनला नाही पण शिकून ठेवलं होतं. आणि 5व्या वर्गापासून चेस पण खेळायला लागलो. त्यामध्ये मी नॅशनल बी खेळलो आणि खूप आनंददायी प्रवास होता. आणि सर आमची जी शाळा होती ती 4थीपर्यंत निवासी होती. नंतर नॉर्मल स्कूलमध्ये जायला लागायचं 5वी ते 10वीला. बापरे. तेव्हा खूप छान वाटलं ते. 4थीपर्यंतचं शिक्षण झालं आणि नॉर्मल स्कूलला जेव्हा गेलो KJ मेहता हायस्कूलला नाशिक रोडला, तेव्हा खूप वेगळं जग अनुभवायला मिळालं. कारण वर्गामध्ये आम्ही 4-5 जण ब्लाइंड असायचो आणि सर्व मुलं तुमच्यासारखी नॉर्मल असायची. त्यांच्या बरोबरीने अभ्यास करणं, त्यांच्या बरोबरीने खेळणं, त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करणं, हे एक नवीन जगाचा अनुभव यायला लागला. तेव्हा दडपण नाही वाटलं काय? कारण ते पुस्तकं वगैरे तुम्हाला कुठली असायची मग, ते ब्रेलमधली? हो, पुस्तकं तर 10वीपर्यंत मला ब्रेलमध्ये सर्व सिलेबस उपलब्ध करून दिला. कारण तिथं ब्लाइंडचं युनिट होतं आणि 20-25 ब्लाइंड प्रवेशित होते 5व्या वर्गापासून तर 10वीपर्यंतची. त्यामुळे त्याचं काही नाही. आणि जे विषय कठीण वाटायचे तिथं 2 ब्लाइंड टीचर पण होते. तर ते आम्हाला ऑफ तासाला किंवा एक्स्ट्रा वेळ घेऊन आम्हाला ते तिथं समजूनही सांगायचे, शिकवायचे, जे वर्गात शिकवलं जायचं तेही. त्यामुळं कुठे क्लासेस लावायची गरज पडली नाही, काही नाही. त्या फक्त त्या बरोबरीने आम्हाला कॉम्पिटिशन करायचे होते जगाच्या बरोबर. ते म्हणजे ती उर्मी होती. हो. आणि मग शिक्षण किती केलं पूर्ण? सर मी KJ मेहतामध्येच 5वी ते 12वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. 10वीला 82% घेतले. 11वी-12वी आर्ट्स करून मी 12वी आर्ट्स झालो. आणि ग्रॅज्युएशन पण केलं मी KTGM कॉलेजला, MA केलं KTGM कॉलेजला. आणि ग्रॅज्युएशनच्या थर्ड वर्षाला जेव्हा होतो तेव्हाच BMCमध्ये मला नोकरी लागली. BMCमध्ये मी 3 वर्ष 10 महिने नोकरी केली. असा सर्व एक छान प्रवास होता तो. म्हणजे BMC म्हणजे मुंबईत? हो, मुंबईत. हो, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हो. पण तिथे पण तुला काय स्पोर्ट्सचं वगैरे काय स्कोप होता? नाही, स्पोर्टचं फक्त तिथं सुट्टी वगैरे मिळायची, जास्त काही स्कोप नव्हता. पण स्पोर्टमध्ये जे काही करायचं होतं ते 6व्या-7व्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत जे काही केलं ते केलं. नोकरीला लागल्यानंतर मग बरेच अडचणी निर्माण व्हायला लागल्या. मग स्टेडियम उपलब्ध नव्हते, बऱ्याच गोष्टी नव्हत्या किंवा कामातून वेळ मिळायचा नाही. मग थोडं रिवर्स गाडी यायला लागली. पण जेव्हा BMC सोडली आणि पुन्हा बँक ऑफ इंडिया जॉईन केली 2021ला, मग तेव्हा मी माझ्या मूळ ठिकाणी गेलो नाशिकमध्ये. आणि मग तिथलं मला सगळं स्टँडर्ड माहीत होतं, तिथले ग्राउंड माहीत होते, कोचेस माहीत होते. मग पुन्हा मी सर्व गोष्टींना सुरुवात केली. म्हणून आता मी तुला विचारणारच होतो, कारण आपली ओळख सायकलमुळे झाली. हो. एक सायकल संमेलन दापोलीला भरलं होतं, तिथे तू आला होतास. तर ते सायकलिंगला सुरुवात कशी झाली? सर सायकलिंगला जेव्हा मी BMCमध्ये नोकरीला होतो तेव्हा 2017 साली मी एक मुंबई दिल्ली एक ब्लाइंडचा सायकलिंगचा इव्हेंट झाला होता. तेव्हा मी प्रथमतः नाशिकमध्ये टेंडम सायकल बघितली. ते लोक नाशिकमधून चालले होते. नाशिकच्या नॅबने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. तेव्हा त्यांना मी भेटलो. तेव्हा मला खरं कळालं की अशी एक टेंडम सायकल असते. मग त्याच ग्रुपमधल्या एकाचा नंबर मी घेतला होता, मोबाईल नंबर. आणि जेव्हा मुंबईमध्ये जॉईन केलं मी BMCमध्ये नोकरी, 20 नोव्हेंबर 2017ला मी BMCत नोकरी जॉईन केली. आणि जानेवारी 2018ला त्या ग्रुपला मी कॉन्टॅक्ट केला, ज्यांचा नंबर घेतला होता त्यांना. आणि त्यांची रुया कॉलेजला प्रॅक्टिस चालायची टेंडम सायकलची. मग मी ड्युटी संपल्यानंतर त्यांच्याकडे जायचो. मग पहिले 2-3 टाईम सायकल काय आहे, आपल्याला पॅन्डेलिंग कसं करावं लागेल, समोरच्या व्यक्तीचं आणि आपलं कॉर्डिनेशन कसं झालं पाहिजे, याच्यामध्ये माझे 2-3 दिवस, एखादा हप्ता गेला. आणि नंतर मी त्यांच्यासोबत 5 किलोमीटर, 4 किलोमीटर, 10 किलोमीटर असे हळूहळू सायकलिंग करायला लागलो. आणि मग पहिला मी त्यांच्यासोबत प्रवास केला ऑक्टोबरमध्ये, शिर्डी ते मुंबई असा 180 किलोमीटरचा. आणि मग ती सुरुवातच झाली एकंदरीत. बरोबर. मग 2019मध्ये मी पंढरपूर वारी केली नितीन रौंदळ सरांसोबत 350 किलोमीटर. आणि तेव्हा मी पहिल्यांदाच एका दिवसामध्ये नाशिक ते नगर 155 किलोमीटर अंतर कापलं होतं. तेव्हा माझ्याकडे स्वतःची सायकल नव्हती, काही नव्हती. आणि खूप छान अनुभव होता. त्यानंतर एक एक गोष्टी करत गेलो. बरोबर.
आत्ता तू दोन शब्द वापरलेस, एक नॅब आणि दुसरं टँडम सायकल. नॅब म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, Yes. बरोबर? येस सर. ओके. आणि टँडम सायकल म्हणजे मी मुद्दाम आपल्या श्रोत्यांना सांगतो, टँडम सायकल ही दिव्यांगांसाठी वापरली जाते. त्याला 2 सीट्स असतात, 2 पेडल्स असतात. एक समोर नॉर्मल जो कॅप्टन म्हणता तुम्ही किंवा त्याला पायलट, हो. तो समोर बसतो आणि जो दिव्यांग असेल तो मागच्या सीटवर बसतो आणि ते दोघांनी पेडलिंग करायचं असतं. येस. आणि त्याच्यामध्ये दोघांचं कोऑर्डिनेशन आणि ट्युनिंग हे फार महत्त्वाचं असतं. कारण मी एकदा स्वतः चालवून ती बघितली आहे. तो जरा जरी हँडल चुकीचं फिरलं तरी तोल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची तुला प्रॅक्टिस जास्ती करावी लागली असेल, बरोबर ना? हो, पण सर कसं आहे, नॉर्मल व्यक्ती जेव्हा सायकलिंग करतो त्याच्यामध्ये आणि या सायकलिंगमध्ये खूप सारा डिफरन्स असतो. मी सांगतो तुम्हाला की सायकलवरती पुढं बसून चालवणं हे सोपं आहे, पण VIच्या जागेवरती, स्टोकरच्या जागेवरती नॉर्मल व्यक्तीला सायकलिंग करणं खूप किचकट जाते. त्याचं कारण काय होतं माहिती आहे का, तुम्हाला सवय असते हँडल वळवायची, हो ना, सर्व गोष्टी करण्याची. बरोबर. पण आमच्यामध्ये थमवलेलं आहे हं, का तुला फक्त पॅन्डेलिंग करायची आहे, हं, हँडल फक्त तुला एक सपोर्ट म्हणून धरायचंय, सायकलिंग करतो याचा फील येण्यासाठी. होय. आणि मग ते डोक्यामध्ये असल्यामुळं आमच्याकडून अशी गडबड कधी होत नाही. आता मी 2021 मध्ये हे केलं, नाशिक शेगाव केलं डॉक्टर आबा पाटलांसोबत. तेव्हा एक खूप छान अनुभव होता, 450 किलोमीटरचा. तेव्हा विशाल दादा पायलट होते, मला खूप मजा आली. असे छोट्या छोट्या राईड करत जातो आम्ही. नंतर मी मुंबई स्टॅच्यू ऑफ युनिटी रिटर्न मुंबई अशी एक 905 किलोमीटरची राईड केली होती. तोही खूप छान अनुभव होता. तेव्हा रामेश्वर माझ्यासोबत पायलट होता, रामेश्वर चव्हाण, आणि अजय व्हॉलेंटियर होता. खूप मजा आली होती. त्यामध्ये तर आम्ही असाही एक प्रयोग करून बघितला होता हं, की टोटली ब्लाइंड जो अजय लालवानी आहे माझा मित्र, होय. त्याला पुढे बसवलं होतं आणि मी मागे बसलो होतो. अरे बाप रे! असा पण एक प्रयोग केला होता. एक 45 किलोमीटर. खूप मजा आली होती ती पण. आपण ते मग त्याला रस्ता कसा दिसायचा? नाही, त्याला आम्ही काय, जी आमच्याकडे क्रेटा गाडी होती, क्रेटा नाही, कुठली एक गाडी होती, त्या गाडीच्या डिक्कीमध्ये रामेश्वर बसलेला हं. आणि तो अजयला डायरेक्शन द्यायचा आणि अजय त्याच्या याने चालायचा. आणि त्याच्या मागे तू, हो म्हणजे एक शेर दुसरा सव्वा शेर. हो असं आणि खूप मजा येते सर, तसंही करून पाहायचं. आणि साधारण दिवसाला मग किती करता तुम्ही आणि किती जण होतात तुम्ही? त्या पहिल्या म्हणजे असे 1000 किलोमीटरची वगैरे जर राईड असली तर दिवसाला 180, 170, 190, 200, कारण पायलटच्या पण कालाने घ्यावं लागतं. बरोबर. स्ट्रोकर करणारा किती करू शकतो, पण पायलटची पण तेवढी हे असली पाहिजे. किंवा कधी कधी पायलटची कॅपॅसिटी असते, कधी स्ट्रोकरची. स्ट्रोकरचे का? हां, हा, मग ते दोघांचं दोघांचं कॉर्डिनेशन आणि दोघांची कॅपेबिलिटी याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी ठरतात. आणि मग हे सायकलिंगचं तुझं सुरू होतं त्याच वेळेला तू ट्रेकिंग आणि ह्याचे पण प्रॅक्टिस करत होतास का? ते कसं काय? तिकडे कसा वळलास? सर, विषय असा होता का मी जेव्हा 8वी 9वीला शाळेमध्ये होतो हं, तेव्हा शाळेची शैक्षणिक सहल जातात. हं. तर मला शाळेतून मुरुड, जंजिरा, रायगड अशी एक सहल चालली होती. तर त्या शाळेवाल्यांनी सांगितलं माझ्या बाबांना का तुमचा मुलगा ब्लाइंड आहे, तर त्याला आवड आहे, मान्य आहे, तुम्ही पैसे भरायला तयार आहे तेही मान्य आहे, पण आम्ही त्याला ब्लाइंड म्हणून नेऊ शकत नाही. तर मला त्यावेळेला खूप वाईट वाटलं. हं, अरे म्हटलं नाही, मी जेव्हा ह्या अंधशाळेच्या बंधनातून जेव्हा बाजूला होईल, हं. म्हणजे हॉस्टेल सोडून मी जेव्हा शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या पायावरती फिरेल, त्यावेळेला मात्र ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे. तसं मी माझ्या एक फ्युचर डायरीमध्ये ते माझ्या काकांकडून नोट करून ठेवलं हां, का मला 12वी झाल्यानंतर ट्रेकिंग ह्या क्षेत्राकडे वळायचं आहे. तर मग मी पहिलं 8वी 9वीला होतो तेव्हाच रनिंगची प्रोफेशनल प्रॅक्टिस चालू केली. प्रोफेशनल प्रॅक्टिस चालू केल्यानंतर माझे एक मित्र होते, राजेंद्र शिंदे सर, ते व्हॉलीबॉल शिकवायचे. मग त्यांनी मला सांगितलं की तू जी शिवाजी स्टेडियमला एकटा येऊन प्रॅक्टिस चालू करतोय, ती काय मला योग्य वाटत नाही पाहिजे तसं. हं, हं. तुला पॅरा ऑलिम्पिकच्या काही कॉम्पिटिशन असतात, डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, सगळ्या त्याच्यामध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुला कोचिंग घेणं गरजेचं आहे. मग जे राजू शिंदे सरांनी मला विजेंद्र सिंग सरांकडे दाखल करण्याचा निर्णय घेतला कोचिंगसाठी.
पण विजेंद्र सिंग सरांकडे गर्दी असल्यामुळं त्यांनी सांगितलं की मी नवीन ब्लाइंड व्यक्तीवरती लक्ष नाही देऊ शकत, तुम्ही दुसरा कोणीतरी ज्याच्याकडे कमी मुलं आहेत तर त्याचं बेसिक क्लिअर करेल तशा माणसाकडे जा. मग त्यांनी मला वैजनाथ काळे सर आणि बालाजी शिरफुले सर यांच्याकडे दाखल केलं 11वीच्या वर्गामध्ये असताना. नंतर मग मी तिथं प्रोफेशनल पद्धतीने ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस चालू केली. 100, 200, 400, 800 इव्हेंट करायचो मी. आणि एक 4-6 महिने झाल्यानंतर स्ट्रेंथ कमी पडल्यामुळं मी 100-200 सोडून दिला. मग मी 400, 800 आणि 5000 करायला लागलो. आणि त्यातही स्टेटला मेडल आहे, नॅशनल खेळलो 3-4 आणि खूप चांगला एक प्रवास होता. आणि मला केटीजम कॉलेजने पण सपोर्ट केला. हेमंत पाटील सर होते फिजिकल डायरेक्टर, MAPचे क्रीडा अधिकारी, त्यांचाही खूप मोठा सपोर्ट होता. आमचे प्राचार्य VB गायकवाड सर, त्यांचाही सपोर्ट होता. बऱ्याच गोष्टी ब्लाइंडला मिळत नव्हत्या युनिव्हर्सिटीकडून किंवा संस्थेकडून, तर ते गायकवाड सर आणि पाटील सर त्यांच्या याच्यातून मदतीने ते मला कधीच अडचण येऊ दिली नाही त्यांनी. बरोबर. पण मगाशी तू बोलताना असं म्हणालास की 1.5-2 मीटर पर्यंत मला दिसतं. हो बरोबर. पण मग धावताना तुम्ही कसं काय मॅनेज करता? सर, धावताना 2 पद्धती असतात. एक तर तुम्ही ब्लाइंडच्या 3 कॅटेगरी पडतात, B1, B2, B3. B1 म्हणजे पूर्ण टोटल ब्लाइंड असणारा, त्याला रनर अलाउड असतो. एक नॉर्मल रनर घेऊन तो धावू शकतो. B2 माझ्यासारखं थोडंफार दिसणारा, त्यालाही रनर अलाउड असतो, पण त्याची मर्जी असेल तर तो घेतो, नसेल तर काही गरज पडत नाही, तो त्याच्या पद्धतीने धावू शकतो. आणि B3चा जो कॅन्डिडेट आहे त्याला रनर अलाउड नसतो. त्याला साधारणतः 7 ते 8 मीटरपर्यंतचं, 10 मीटरपर्यंतचं दिसतं, जे की त्याचं गव्हर्नमेंट सर्टिफिकेट साधारणतः 40% ते 65% आतमधला असू शकतो, म्हणजे असू शकेल. अशा कॅन्डिडेटला B3ची कॅटेगरी दिली जाते. तर त्यामध्ये मी B2 कॅटेगरीमध्ये पळायचो. तर जेव्हा आम्ही मॅरेथॉन करतो त्यावेळेला मी गाईड घेतो. आणि जेव्हा ॲक्च्युअल कॉम्पिटिशन करायची असली मला 400 मीटर, 800 मीटर आणि 5000ची ट्रॅक अँड फील्डची, तर मी गाईडची मला गरज पडत नाही, मी माझं मॅनेज करून घेतो, नो प्रॉब्लेम. माझा जो सगळा स्टँडर्ड इव्हेंट होता तो 400 मीटर होता. त्याचा मी 55 सेकंद, 54 सेकंद, 52 सेकंदापर्यंतही मी टायमिंग आणलेला. अरे वा. आणि 5 किलोमीटरचा माझा दिल्लीला बेस्ट पडला होता 18:40. तरी मी ऑल इंडियामध्ये 4th रँकला होतो 18:40 देऊन पण. कारण जेवढी नॉर्मल लोकांची कॉम्पिटिशनला टायमिंग इम्प्रूव्ह झालेले आहेत तेवढेच आता ब्लाइंडचेही झालेत. कारण आताचं जर ऑलिम्पिकचं म्हणा किंवा एशियन गेमचं जर माझ्या कॅटेगरीचा स्टँडर्ड जेव्हा चेक करतो तर 16.5ची, 17.5ची 5000 पळतात पोरं. आणि जे केनियन, आफ्रिकन ते जे आहे ते तर कधी कधी 15-40, 15.5 पण लावून देतात. बाप रे. ब्लाइंड. हो हो हो. B2 वाले. हो, B2च्या कॅटेगरी. पण तू मगाशी म्हटलं असिस्टंट म्हणजे काय, हात नाही, रनर घ्यावा लागतो. मग तो शेजारून धावतो तुमच्या? हो, शेजारून धावतो किंवा हात पकडून धावतो. त्याला एक हे दिली जाते, दोरी दिली जाते. त्याला कॅथरक काहीतरी म्हणतात, एक इंग्लिशमध्ये शब्द आहे, मला ऍक्च्युअल आठवत नाही. इंटरनॅशनल लेवलला धावणाऱ्या लोकांना तो दिला जातो. आणि आपल्याकडे इंडियामध्ये तो अवेलेबल होत नसल्यामुळं मग काय नाही, आपण रेबिनचं बनवतात हे. त्याला 2 कप्पे करतात, एक बाजू तुम्ही धरतात, एक बाजू मी धरतो, आणि मग अशा पद्धतीने धावतो. शक्यतो तो प्रकार मॅरेथॉनमध्ये बऱ्यापैकी यूज करतात. आणि जेव्हा ॲक्च्युअल कॉम्पिटिशन करायचे असते तेव्हा खूप मेहनत करावी लागते या गोष्टींसाठी. कारण दोघांचा ताळमेळ बसणं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, त्या एकरूप झालं पाहिजे. बरोबर. आणि B1 कॅटेगरीला तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. B2, B3ला काही नाही, सेल्फ करू शकतात ते, पण B1 कॅटेगरीसाठी आहे. तर आता एक शिमरन म्हणून पोरगी आहे, तिला ऑलिम्पिकला मेडल आहे, ती 100-200 मीटर करते, ती ब्लाइंड आहे. असे नंतर माझा एक मित्र अंकुर धामा, तोही 2 वेळा ऑलिम्पिक खेळून आलाय 5 किलोमीटरला. नॅशनलला त्याला कित्येक मेडल आहेत. देते गव्हर्नमेंट, संधी देते थोडीफार.
त्याप्रमाणे चालवायचं. आणि जसं आता हे 2014 पासून मोदी गव्हर्नमेंट आलं तेव्हापासून आमच्या अपंग खेळाडूंचे बऱ्यापैकी चांगले दिवस आलेत पहिल्यापेक्षा तरी. अजूनही खुश होईल एवढे नाहीत, पण नॉर्मल खेळाडूंपेक्षा नॉर्मल खेळाडूला जिथं 1 कोटी रुपये मिळत असतील तर तिथं आम्हाला 30-35 लाख रुपये तरी देते बा गव्हर्नमेंट. एवढे सॅक्रिफाईसपर्यंत आलो आहेत आम्ही. पण माझी इच्छा अशी आहे सर का जी नॉर्मल खेळाडूला जी वागणूक मिळते तीच वागणूक आमच्या अपंग खेळाडूला मिळावी. म्हणजे तो कुठल्याही कॅटेगरीचा असो, आर्थोपॅटिकल हँडिकॅप असो, ब्लाइंड असो, बुद्धिअंक दोषवाला असो, हिअरिंग इम्पायरवाला असो, कोणी असो, सगळ्यांना सेम वागणूक मिळायला पाहिजे. हे आता तू ट्रॅकवरचं सांगितलंस, पण ट्रॅक सोडून ट्रेकिंग आणि हे पण तू करतोस, तर त्याविषयी जरा आम्हाला सांग ना. सर ट्रेकिंगचं मी जेव्हा माझी 12वीची एक्झाम झाली त्यानंतर मी FYला प्रवेश घेतला KTHM कॉलेजमध्ये नाशिकमध्ये. आणि अपंगांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये शिव ऊर्जा प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे, त्यांनी अपंगांसाठी हरिहर ट्रेक आयोजित केला होता. आणि माझा जो मागचा जो हे आहे मी लिहून ठेवलेलं डायरीमध्ये का मला 10वी-12वी झाल्यानंतर मला या क्षेत्रात जाऊन जायचं आहे बाबा. तर मी त्यांचे जे कोऑर्डिनेटर होते त्यांना कॉन्टॅक्ट केला का मी ब्लाइंड आहे तर तुम्ही मला सोबत घेऊन जाऊ शकता का. मग त्यांनी मला पहिलं विचारलं, शिवाजी गाडे नाव आहे त्यांचं, त्यांनी मला पहिलं विचारलं की तुला किती दिसतं काय. म्हटलं सर मला चढायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही फक्त उतरताना एखादा माणूस मला सोबत द्या, मी मॅनेज करून घेईल. ते म्हणे पण तुझ्या स्पीडने आम्ही चालणार नाही, कारण त्यांना माझी हिस्ट्री माहीत असेल काय, मी पळतो काय करतो, स्विमिंग करतो, हे करतो, त्याची हिस्ट्री माहीत असल्यामुळे त्यांनी सांगितलं. म्हटलं सर तुम्हाला 10 तास लागले तरी चालेल, मी तुमच्या बरोबरीने 10 तासातच ट्रेक करेल. तुमचा पायाचा प्रॉब्लेम आहे, माझा डोळ्याचा आहे, माझे पाय भक्कम आहेत, मी तुमच्यापेक्षा जरूर फास्ट चालू शकतो, हे मलाही माहीत आहे. तर मी पहिला माझ्या आयुष्यातला ट्रेक केला हरिहर 13 ऑगस्ट की 16 ऑगस्ट 2016 साली, तेव्हा मी FYला होतो. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. तर आजपर्यंत मी महाराष्ट्रातले 130 किल्ले केलेत. मग त्यामध्ये रायगड असेल, लिंगाणा असेल, असे बरेच टेक्निकल पण केले मी. वजीर सोळका केला 2020मध्ये, लिंगाणा केला 2021मध्ये. आणि जे अलंग, मदन आणि कुलंग जे नाशिकच्या जवळचे जे आज सह्याद्री रेंजमध्ये सगळ्यात अवघड किल्ले मानले जातात, लोकांना 2-2 दिवस लागतात. तर माझा मित्र अजय लालवानी आणि आम्ही ते 13 तास 23 मिनिटामध्ये तिन्ही एकाच दिवसात क्लाइम्ब केले. नंतर आम्ही डांग्या सोळका चांगल्यांना जमत नाही, डांग्या पण आम्ही दोघांनी क्लाइम्ब केला. आणि सर माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा BMCत मी नोकरीला लागलो 2016ची जी नॅशनल होती जयपूरची, त्यावेळेला मला अजय लालवानी भेटला. आणि मग तेव्हापासून आम्ही सोबत आहे तर आजपर्यंत अनेक इव्हेंट, अनेक गोष्टी सोबत केल्या. आणि मुंबईत जी मी पूर्ण नोकरी केली त्यावेळेतही तो माझ्यासोबत होता. आणि अजूनही आम्ही एव्हरेस्ट करेपर्यंत पण दोघं सोबत राहणार आहे, ह्याच्यात काही हे नाही. म्हणजे तुला एव्हरेस्ट करायचं आहे? नाही, अजयला एव्हरेस्ट फुल करायचा आहे, मला एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचा आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प हा एक नॉमिनल पार्ट आहे, तो इझी होऊ शकेल, पण अजयचा एव्हरेस्ट फुल करणं हे आमच्या दोघांसाठी चॅलेंजिंग आहे. कारण फिजिकली तर तो स्वतःला मेंटेन करू शकतो, कॅपेबिलिटी त्याची बनवू शकतो, पण लागणाऱ्या परमिशन, लागणारा खर्च, ह्या गोष्टी मॅनेज करणं आमच्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. तर मी सांगेल की आपल्या ह्या संवादाच्या माध्यमातून कुठल्या कंपन्यांपर्यंत किंवा कुठपर्यंत जर हा संवाद पोहोचत असेल तर त्यांनी आमच्या ह्या गोष्टीचा विचार करून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला थोडीफार काही सरळ हस्ते मदत करावी, बाकी काही जास्त अपेक्षित नाही. आणि मदत ही आर्थिकच असावी अशातला पार्ट नाही, कारण गव्हर्नमेंटचे रूल खूप किचकट आहेत. तर तिथून एक फाईल हलवायला 4-4 महिने, 6-6 महिने लागतात. तर ज्याची जिथं कुठे ओळख असेल लवकरात लवकर आमचं काम करून द्या, आम्हाला आर्थिक मदतच हवी अशातला काही प्रकार नाही. बरोबर. पण मध्ये एक तू कुठलं तरी पीक केलं ना? मी किलिमांजारो केलं होतं साऊथ आफ्रिकेमधलं. पण ते पुरं केलं का? त्याच्यामध्ये मी त्याची हाईट आहे 5,995 मीटर, त्यापैकी मी 5,600 मीटर पर्यंत क्लाइम्ब केलं. आणि थोडा प्रॉब्लेम झाला
मलाही झाला नॉर्मली, आणि जो माझा शेर्पा होता त्याला थोडाफार इश्यू आला, म्हणून मग आम्ही रिटर्न जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्यात मी त्याला सेकंड डेला पण समिटला जाऊ आपण असं सांगत होतो, पण त्याने ते ऐकलं नाही त्या शेर्पाने, त्यामुळं तो राहून गेला. पण ठीक आहे, मी माझ्या याच्यावरती फिटनेसवरती किंवा माझ्या एन्ड्युरन्सवरती खुश आहे का मला हिमालयाचा जास्त अनुभव नसताना पण एवढी मोठी हाईट मी गेन केली, मला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. कारण माझ्याबरोबर जी टीम होती त्यातला एक जण तर 3500 पासूनच त्याला प्रॉब्लेम यायला लागला. मग आम्ही तो कसा तरी त्याला 4750 मीटरपर्यंत किबोहाटचा जो बेस कॅम्प आहे किलीमांजारोचा तिथपर्यंत नेला, पण तिथून त्याला पॉसिबल नव्हतं, तिथून त्याला रिटर्न फिरायला लागलं. पण तसा काही प्रकार माझ्यासोबत घडला नाही, आणि मला खूप आनंद वाटतो की नाही आज हे आहे. आणि जे काही मी करतोय ते माझे गुरुजन, आई वडील आणि जे काही माझे जेवढे मित्रमंडळी आहे आणि आपला हा सर्व समाज, त्यांच्यामुळंच या सर्व गोष्टी आमच्याकडून करणं पॉसिबल होतंय. कारण मी एकटा काहीच करू शकत नाही. नाही, असं नाही आहे, थोडीफार मदत लागते. बरोबर आहे, तुझं ते म्हणणं मला पटतं. बरं, आता ह्या तुझ्या सगळ्या वेगवेगळ्या तू ॲक्टिव्हिटीजबद्दल सांगितलं. आता प्रश्न असा आहे की आता हे सगळं जग आपलं मोबाईलवर चालतं बऱ्याच गोष्टी. तर ते मोबाईलमध्ये असं काही तुम्हाला दिव्यांगांना उपयुक्त असे काही ॲप्स किंवा असं काय आहे का की जे लोक वापरू शकतील, तू लोकांना काही त्याच्याबद्दल माहिती देऊ शकशील की लोकांना त्याचा उपयोग होईल? ओके सर, आजचं जे टेक्नॉलॉजी जी आहे ती खूप पुढे चालली, आणि आपल्याला जर जगाच्या बरोबरीने चालायचं असेल तर टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तरच आम्ही अपंग लोक असो, दिव्यांग असो, त्या तुमच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकतो. मग कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, अजून काही बऱ्याच गोष्टी. तर त्यासाठी मोबाईलमध्ये ॲक्सेसिबिलिटी नावाचं एक फंक्शन असते, त्यात टॉकबॅक एक ऑप्शन असते, ते ऑन करून ब्लाइंड लोक मोबाईल वापरू शकतात. नंतर हेअरिंग इम्पेअर्डसाठी पण त्याच्यामध्येच काही सेटिंग असतात. फक्त नॉर्मल ब्लाइंडला आणि हेअरिंग इम्पेअर्डचे जे लोक आहेत त्यांनाच वेगळ्या सेटिंगची गरज पडते. बाकीचे जे डिसेबल आहेत त्यांना काही नवीन म्हणजे नवीन सॉफ्टवेअर वगैरेची काही गरज पडत नाही. आणि ब्लाइंड जेव्हा टॉकबॅक वापरतो त्यामध्ये काही बरेच पेड व्हर्जन पण असतात, काही क्रॅक पण वापरतो. अशा सर्व गोष्टी आहेत. कॉम्प्युटर जर यूज करायचा असेल तुम्हाला तर ब्लाइंडसाठी एनव्हीडी नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते टाकून पण तुम्ही लॅपटॉप, कॉम्प्युटर यूज करू शकतात. जॉर्ज नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते पण वापरून तुम्ही हे करू शकतात. हां, कारण तू सोशल मीडियावर पण बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतोस, म्हणून मी मुद्दाम तुला विचारलं ते कसं काय मॅनेज करतोस, म्हणजे जरा लोकांना ते पण त्याची माहिती मिळेल. नाही, सोशल मीडिया वगैरे नॉर्मली वेळ मिळतो तसा वापरायचा. पण फेसबुकवर तुझे बऱ्यापैकी पोस्ट असतात. नाही, पोस्ट सर आहे बघा, ह्या गोष्टी कराव्या लागतात. आज आपण अपंग असताना काय करतो हे लोकांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत दुसऱ्या अपंगाला लोक किंवा दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीला लोक संधी देत नाही. मला एकच म्हणायचं आहे की मी अपंग आहे किंवा मला दिसत नाही म्हणून कोणी माझ्यावरती दया नका करू, परंतु मला संधी जरूर द्या. असं म्हणू नका का तू ब्लाइंड आहे म्हणून तुला येणार नाही. तुम्ही प्रशिक्षण द्या, त्यात जिथपर्यंत आम्ही स्वतःला हे करू शकतो, अप्लाय करू शकतो, तेवढं आम्हाला अप्लाय करू द्या. आणि जिथे आम्हाला वाटेल काही तर आमची कॅपॅसिटी संपली आहे तिथून आम्ही स्वतःच रिटर्न होऊ. पण संधी मिळणं महत्त्वाचं. हो, पण असं म्हणू नका की तुला दिसत नाही म्हणून मी तुला ट्रेकिंगला घेऊन जात नाही, हे वाईट वाटते मग. आता सर मी 2019 मध्ये जेव्हा कळसुबाई केलं होतं 21 वेळा, तेव्हा मला 21 संस्थांनी मदत केली होती वेगवेगळ्या. 21 वेळा कळसुबाई म्हणजे काय मला कळलं नाही. 128 दिवसामध्ये मी 21 वेळा कळसुबाई क्लाइम्ब केलं होतं. बाप रे. त्यावेळेला 21 संस्थांनी मदत केली होती, आणि त्या पूर्ण मोहिमेमध्ये साधारणतः मी 150-200 डिसेबल पर्सनला वरती घेऊन गेलो होतो तुझ्यासोबत. हो, आणि खूप मजा येते की आतापर्यंत मी 42 वेळा कळसुबाई केलं, त्यामध्ये जवळजवळ 400 अपंग लोक आमच्यासोबत आलेले या पूर्ण मोहिमेमध्ये. अरे वा. कारण
मला एकच म्हणायचं की संधी दिली पाहिजे आपल्या लोकांना. त्यांच्याकडे कॅपेबिलिटी आहे, त्यांच्या क्षमता आहेत, फक्त त्या ओळखता आल्या पाहिजे आणि त्यांना थोडासा सपोर्ट केला तर होईल. ठीक आहे, तुम्ही 1 तासामध्ये 2 तासामध्ये क्लाइंब करतात, आमच्या लोकांना 3 तास लागतील, 4 तास लागतील, पण ते करतायत ना, करू द्या. आणि सर मी माझा बेस्ट कळसुबाईचा टायमिंग आहे, मी 14 एप्रिल 2019ला 1 तास 29 मिनिटात वरती गेलो होतो आणि 55 मिनिटामध्ये खाली आलो होतो. बाप रे. आणि त्या मोहिमेला मी एकटाच होतो. आणि वरती खाली येताना मला एक आर्मीवाले दादा भेटले. ते म्हणे तू माझ्या बरोबरीने चालू शकशील का? म्हटलं तुम्ही फक्त आहे ना हात द्या मला, मग तुमच्या बरोबरीने कसं चालायचं ते मी मॅनेज करेल. तर ते म्हणे माझं टार्गेट आहे का मला 1 तास 10 मिनिटाच्या आत खाली जायचंय. म्हटलं सर मी अजून कधी तर गेलो नाही, पण ट्राय करूया ना. आणि जिथं वाटेल का मी नाही करू शकत तिथं तुम्ही मला सोडून द्या, तुमचं तुम्ही जा, मी मागून येतो. चालेल म्हणे. तर मी त्यांना 55 मिनिटातच खाली घेऊन आलो. आणि खूप मजा आली की मी आत्तापर्यंत माउंटेनिंग सेक्टरमध्ये माझे स्वतःचे 4 वर्ल्ड रेकॉर्ड सेट करू शकलो, याचा फार आनंद आहे. याच्यासाठी मला जे टेक्निकल सपोर्ट केला बऱ्याच ट्रेकिंग करणाऱ्या संघटनेनी, त्यामुळेच हे पॉसिबल झालं, नाहीतर शक्य नाही. काही काही संघटना तर अशा आहेत सर का माझ्या आणि अजय लालवानीसाठी इंडिव्हिज्युअल सेट पण लावायला तयार होतात, त्याच्यामध्ये दुसरा कुठलाच पार्टिसिपंट नसतो, फक्त आम्ही 2 जण आणि त्यांचे 1-2 व्हॉलेंटियर, असे पण आम्ही काही इव्हेंट करतो. म्हणजे फक्त तुमच्यासाठी. हो बरोबर, ग्रेट. आता तू जसं वर्ल्ड रेकॉर्डचं उल्लेख केलास तसंच तू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सायकलिंग पण केलेलं आहेस. हो बरोबर. येस तर त्याचा काय अनुभव आम्हाला सांगशील का? नक्कीच सर. काश्मीर टू कन्याकुमारी हे अंतर बरेच सायकलिस्ट करतात, नॉर्मल लोकही करतात. तशी माझी इच्छा होती का काश्मीर टू कन्याकुमारी एकदा करायचं, पण मग सोलो करायचं म्हटलं तर पर डे 100, 125, 150 किलोमीटर चालून एक 20-25 दिवस लागतील आपल्याला, 30 दिवस लागतील, असा एक हे होता. परंतु आम्ही रेस अक्रॉस इंडिया जे अमित समर्थ रेस भरवतात, लॉंग डिस्टन्स सायकलिंगची, तर त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला आणि मी त्यांना विचारलं का तुम्ही जी रेस भरवतात त्यामध्ये आम्हाला पार्टिसिपेशन मिळू शकेल का? ते म्हणे ठीक आहे, आपण विचार करूया, आमच्या डायरेक्टर लोकांशी बोलतो. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं सगळा विचार करून का तुम्ही पार्टिसिपेशन करू शकता. मग त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 4 प्रकार दिले होते. एक तर तू सोलो करू शकतो, किंवा 4 पर्सन रिले करू शकतो, किंवा 2 पर्सन रिले करू शकतो. तर अशा 3 प्रकारामध्ये तुम्हाला कुठे यायचं? मग मी माझा जो मित्र आहे अजय लालवानी, तो टोटली ब्लाइंड आहे, त्याच्याशी चर्चा केली. म्हटलं तू काश्मीर टू कन्याकुमारी याआधी केलंय, तर आपल्याला आता तू एक्सपिडिशन केलं होतं, आपल्याला एक्सपिडिशन न करता आपल्याला रेस करायची, याच्यावर तुझं काय मत आहे? तर मग त्याने पण एक अर्धा-पाऊण तास विचार केला आणि सांगितलं की आपण दोघं 2 पर्सन रिलेमध्ये करूया. मग आमचे एक मित्र आहेत डॉक्टर अनिल बारकुल बीडचे, तर स्पॉन्सरशिप वगैरे बाकीच्या सगळ्याच गोष्टी आल्या. तर मग एवढा पैसा कसा उभा करायचा काय वगैरे. तर मग मी त्यांना सांगितलं की बघ म्हटलं अजय, माझा जो अनिल बारकुल सर जे आहेत ते माझे खूप चांगले मित्र आहेत आणि ते पायाने अपंग आहेत, स्वतः पोलिओग्रस्त, आणि त्यांचं बीडमध्ये हॉस्पिटल आहे. तर ते मला 1 जानेवारी 2022ला कळसुबाई शिखरावरती भेटले होते आणि त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होतं तुला माझ्याकडून काय पाहिजे? तर तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मला तुमच्याकडून काय पाहिजे ते आता मी सांगणार नाही, पण जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा नक्कीच येईल. आणि त्यामध्ये त्यांना मी हे पण विचारलं होतं की तुमचे नेक्स्ट ॲम्बिशन काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे? तर त्यांनी मला एक पॉईंट सांगितला होता का मला माझ्या स्वतःच्या कारने भारत भ्रमण करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. तर मग त्यात म्हटलं माझी एक छोटीशी इच्छा आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या कारने भारत भ्रमण कराल ना, तेव्हा तुमच्या मागच्या सीटवर मला बसून द्या. मला आत्ता सध्या काही नको आहे तुमच्याकडे. मग ते आमचं बाकीच होतं. आणि मग मी 26 मे 2024ला अजयला घेऊन बीडमध्ये गेलो आणि डॉक्टर साहेबांशी चर्चा केली, आपल्याला असं असं करायचं आहे. आणि जे ऑप्शन आम्हाला अमित समर्थांनी दिले होते ते आम्ही त्यांना दिले
आणि त्यामध्ये एक ॲडिशनल ऑप्शन दिला होता, आपल्याला जर यांच्या रेसवाल्यांचं काही पटत नसेल तर आपण डायरेक्ट माझी स्वतःची ह्या रेस व्यतिरिक्त एक्सपिडिशन करूया, असा पण एक ऑप्शन होता. त्यामध्ये मग अजय व्हॉलेंटियर म्हणून येणार, तो स्टोकर म्हणून येणार नाही, बरोबर. असा पण एक ऑप्शन दिला होता. मग ते डॉक्टर आहेत, त्यांची विचारसरणी आणि त्यांच्या गोष्टींचा विचार करता त्यांनी सांगितलं का सेल्फ याच्यावरती जेवढं आपल्याला हे भेटणार नाही ना, तर आपल्याला कुणाचा तरी बॅनर हवा आहे. तर मग तू रेस अक्रॉस इंडियाचा बॅनर वापरायला तुला काय प्रॉब्लेम आहे? होय. म्हटलं ठीक आहे, आय ॲग्री, करू शकतो आपण. पण म्हटलं यामध्ये तुम्ही काय मदत करणार? मग त्यांनी सांगितलं का 20 दिवस मी तुमच्यासोबत माझी कार घेऊन येणार अरे वा. आणि माझं हॉस्पिटल बंद ठेवणार. या पलीकडे अजून तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे सांगा. म्हटलं सर तुमच्या घरी चर्चा करा, काय होते ते बघा. नाही म्हणे, मी करता करविता आहे, मी निर्णय घेतला तो माझा फिक्स असू शकतो. आणि मग ते त्यांनी यायला तयारी दाखवली. आमचा एक गाडीचा प्रश्न सुटला, ड्रायव्हरचा प्रश्न सुटला, फिजिशियनचा प्रश्न सुटला डॉक्टरांमुळे, ऑल इन वन. आणि मग 15 लोकांचा संच बनवला, मस्तपैकी टीम बनवली. त्यामध्ये 4 पायलट, 2 व्हॉलेंटियर, एक व्हिडिओग्राफर, एक फोटोग्राफर आणि 2 ड्रायव्हर आणि 2 गाड्या, अशी मस्तपैकी, आणि आम्ही 2 जण स्टोकर, अशी मस्त एक टीम बनली आमची. आणि रेस अक्रॉस इंडियामध्ये आम्ही पार्टिसिपेशन करायचा निर्णय घेतला आणि केलो तिथे. तर खूप छान वाटलं. आम्ही काश्मीरमध्ये श्रीनगरला 5 दिवस राहिलो, रेस अक्रॉस इंडियावाल्यांच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या. आणि 10 ऑक्टोबर 2024ला ती रेस श्रीनगरमधून चालू झाली. आणि मी पहिल्या दिवशी मी स्टार्ट केला तर पटनी टॉपचा जो घाट होता, 177 किलोमीटर, 180 किलोमीटर तोपर्यंत होणार होतं. तर स्टार्ट टू एंड पूर्ण मी केला आणि खाली उतरवून गेलो पुढचा बनियालपर्यंतचा. आणि मस्त वाटलं की पहिल्या दिवशी मी 216 किलोमीटर सायकलिंग केली आणि रात्री 12 वाजता अजय लालवानीला सायकल हँडओव्हर केली. आणि तोपर्यंत मी त्यामध्ये 4 जे पायलट होते पुढं बसणारे, ते दर 6 तासाला बदलायचे आणि अजय लालवानी आणि मी दर 12 तासाला बदलायचो. असे 9 दिवस 12 तास 4 मिनिटामध्ये 3757 किलोमीटर डिस्टन्स आम्ही कंप्लीट केलं. आणि रेस अक्रॉस इंडियावाल्याने आम्हाला 10 दिवस म्हणजे 240 तास दिले होते. आम्ही त्याला सक्सेस करून आणलं. आणि आमच्या डॉक्टर साहेबांचं, मॅडमचं स्वप्न होतं का पोरांनो तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे, पण सक्सेस पाहिजे. आणि तो सक्सेस दिल्यानंतर जो आनंद होता तो खूप वेगळा होता. त्यामध्ये माझ्या पूर्ण 15 लोकांच्या टीमने मला सहकार्य केलं, रेस अक्रॉस इंडियावाल्यांनी सहकार्य केलं, म्हणून ही सर्व रेस कंप्लीट होऊ शकली. त्यामध्ये अनेक लोकांनी सपोर्ट पण केला. डॉक्टर साहेबांचं तर मी त्यांना कधी विसरू शकणार नाही, कारण त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला आणि खूप काही मदत केली. त्यानंतर आम्ही त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड पण रजिस्टर केलं ब्रावो इंटरनॅशनलमध्ये. त्याचा नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईत मोठा प्रोग्राम झाला. उदय देशपांडे सर जे आहेत, जे अजयला मला मलखांब शिकवायचे, समर्थ व्यायाम मंदिराचे, ते तिथं प्रमुख अतिथी होते. त्यांच्यामुळं आज अजयला 2 विदेशी टूर करण्याची पण संधी मिळाली. इंडोनेशिया आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अजय मलखांबच्या डेमोसाठी गेला होता, ते आले होते आणि त्यांचाही आम्हाला कायम सपोर्ट होता. अशा अनेक लोकांनी आमच्या याच्यामध्ये सपोर्ट केला. आणि सर आज जे मी घडलो त्यामध्ये समाज कल्याण डिपार्टमेंटचा खूप मोठा वाटा आहे. कारण 11वीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत त्यांचं हॉस्टेल होतं. MEPचा खूप मोठा वाटा आहे की त्यांनी 10 रुपये 20 रुपये एकदम कमी दरामध्ये मला ॲडमिशन देऊन माझं ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण करून दिलं. आम्हाला जे पायलट म्हणून ज्यांनी सहकार्य केलं आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये, नावं तर खूप आहेत, 100-200 लोक आहेत, तेवढ्यांची नावं आपण नाही घेऊ शकत, पण त्यांनी सहकार्य केलं. त्यांच्यामुळं आज एवढी 20,000 पर्यंत जी काही सायकलिंग केली, 16 ते 20,000 किलोमीटर पर्यंतची, तेवढी ह्या लोकांमुळे सक्सेस होऊ शकली. आणि मी उल्लेख करेल का उल्हास कुलकर्णी जे सर आहेत, मी 9वीच्या वर्गामध्ये असताना
त्यांनी मला सगळ्या प्याराच्या कुठल्या कॉम्पिटिशन होतात, कशा होतात, काय सगळी इन्फॉर्मेशन देऊन राजेंद्र निंबाळते सरांकडे त्यांनी मला स्विमिंग शिकायला पाठवून स्विमिंग शिकवलं. आज मी यशस्वीरित्या स्विमिंग करतोय. मीनाथ दादा असेल, पूलवरचे सगळे लोक हेल्प करतात. मला एक सेपरेट लेन पण गरज पडली तेव्हा देतात. त्या सरांचाही मी खूप आभारी आहे की मी आज माझ्या आयुष्यामध्ये त्यांचाही मोठा वाटा आहे. बरोबर. नाही, हे मला कृतज्ञतापूर्वक तू जे उल्लेख केलेस ते मला नक्कीच आवडले. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिय उत्तम कार्यक्षम असणाऱ्या व्यक्तीही नकारात्मक भावनेने ग्रस्त असलेल्या पाहायला मिळतात. परंतु नियतीने पदरी दृष्टीदोष टाकूनही सतत उत्साही आणि कार्यमग्न असणाऱ्या सागरसोबतच्या गप्पा आपल्याला सर्वांना नवीन ऊर्जा देतील याची खात्री वाटते. धन्यवाद सागर. आज तू इथे आलास, खूप आनंद झाला. धन्यवाद सर.